नमस्कार मित्रांनो, आज एक नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आज या ठिकाणी तुमचं स्वागत आहे. आज या ऑप्शन ग्रीकमध्ये महत्त्वाचे किती पॉईंट आहेत आणि त्या पॉईंटचं कशा प्रकारे महत्त्व आपल्याला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये करताना या ठिकाणी बघावं लागतं, या ठिकाणी बघूयात. बघूया ऑप्शन ट्रेडिंगमध्ये एकूण 5 पॉईंट आहेत. कुठले 5 पॉईंट आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये महत्त्वाचे या ठिकाणी 5 पॉईंट आहेत. पहिला पॉईंट म्हणजे थिटा, दुसरा पॉईंट डेल्टा, गामा, वेगा आणि रो. हे ऑप्शन ग्रीकमध्ये 5 महत्त्वाचे पॉईंट आहेत. या पॉईंटमध्ये आपल्या जो ऑप्शन बायर आहेत, या ऑप्शन बायरसाठी कुठले पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचे आहेत आणि ऑप्शन सेलरसाठी कुठले पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचे आहे. म्हणजेच ऑप्शन बायरला कुठले ह्यातले पॉईंट मदत करतात किंवा सपोर्ट करतात या ठिकाणी बघणार आहोत. आणि दुसरं म्हणजे ऑप्शन सेलरसाठी किती ऑप्शन सेलरला सपोर्ट करतात या ठिकाणी बघत. पहिल्यांदा या ठिकाणी बघू थिटा. थिटा म्हणजे काय? थिटा हा सेलरसाठी सपोर्ट करतो, परंतु या ठिकाणी बायरसाठी थिटा हा घातक आहे. कसा घातक आहे या ठिकाणी आपण बघूया. कारण का ह्याचं काम कशा प्रकारे, ज्यावेळेस एखाद्या बायरने पोझिशन ऍड केली, मार्केट समजा एक ह्या रेंज मध्ये मार्केट चालू आहे आणि समजा एखाद्या बायरने या ठिकाणी पोझिशन आपली बनवली, मार्केट वर गेलं, परंतु पुन्हा एकदा मार्केट खाली आलं. ज्या ठिकाणी आपण बायरने पोझिशन बनवली होती त्या ठिकाणी मार्केट जरी आलं तरी या ठिकाणी बायरला लॉस घ्यावा लागतो. त्याचंच कारण म्हणजे थिटा. ज्यावेळेस मार्केट वर जातं, वर आल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी येतं ज्या ठिकाणी आपण पोझिशन ऍड केलेली आहे, पुन्हा पण त्या ठिकाणी जर मार्केट आलं तरी पण आपल्याला या ठिकाणी लॉस या ठिकाणी घ्यावा लागतो. कारण काय, हे थिटा आहे. या थिटा म्हणजे आपल्याला सपोर्ट करत नाही, बायरला सपोर्ट करत नाही, परंतु हा जो थिटा आहे सेलरसाठी उपयुक्त आहे. दुसरा पॉईंट या ठिकाणी बघूया. दुसरा पॉईंट आहे डेल्टा. डेल्टा हा बायरसाठी मित्र आहे, बायरसाठी हा मित्र मानला जातो. म्हणून डेल्टा हा आपला प्रीमियम वाढण्याचं काम करतो. परंतु डेल्टा कशा प्रकारे आपलं काम करतो ते पण आपण या ठिकाणी नंतर पाहूया. पहिल्यांदा या ठिकाणी बघूया ऑप्शन म्हणजे कुठले कुठले पॉईंट महत्वाचे आहेत. दुसरा पॉईंट या ठिकाणी पाहतोय तो म्हणजे डेल्टा. डेल्टा हा बायरचा मित्र या ठिकाणी मानला जातो, कारण का बायरच्या प्रीमियम वाढण्याचं काम ह्या डेल्टाकडे असतं. म्हणून हा डेल्टा हा बायरचा सपोर्ट सिस्टम या ठिकाणी आहे. पुन्हा तिसरा पॉईंट या ठिकाणी तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे गामा. गामा हा जो डेल्टा आहे, डेल्टाचा स्पीड वाढवण्याचं काम गामा करतो. कारण का जोपर्यंत आपला डेल्टा वाढत नाही तोपर्यंत आपला प्रीमियम वाढत नाही आणि डेल्टाला वाढवायचं काम या ठिकाणी गामा करतो. म्हणून गामाचं पण या ठिकाणी महत्वाचं काम या आपलं प्रीमियम वाढवायसाठी आहे. पुन्हा एकदा चौथा पॉईंट आहे तो चौथा पॉईंट वेगा. वेगा म्हणजे मार्केटची व्हॅलॅटिलिटी, जो वर्किंग आहे, किती स्पीडनं या ठिकाणी व्हॅलॅटिलिटी होते हे या ठिकाणी वेगा या ठिकाणी बघूया. डेल्टा आपला जो मार्केट इन द मनी, ऍट द मनी आणि आउट ऑफ द मनी याच्यामध्ये आपलं मार्केट चालत असतं. परंतु आपण ज्या आपण पोझिशन बनवतो आणि पोझिशन बनवतो, आपला जो प्रीमियम आहे कशा प्रकारे वाढतो, आपलं जो प्रीमियम वाढण्याचं काम कोण करतं, तर या ठिकाणी हा डेल्टा करत असतो. कशा प्रकारे आपलं प्रीमियम वाढण्याचं काम डेल्टा करतो या ठिकाणी पाहूया. मार्केट कधी पण आपला जो ऍट द मनी असतो तो ऍट द मनी 0.5 असतो. या ठिकाणी बघूया मार्केटचा कुठला पण ऍट द मनी, समजा मार्केट या ठिकाणी 47,000 प्राइसवर मार्केट आहे, ते प्राइस म्हणजे 0.5 असते. कधी पण असू द्या,
ज्या ज्या ठिकाणी मार्केट चालू आहे, ज्या ठिकाणी मार्केटची प्राइस आहे, त्याचा डेल्टा म्हणजे 0.5 असतो. समजा आता मार्केट चालू आहे 47,000 वर आणि मार्केट चालू ऍट द मनी आहे, हे ऍट द मनी चालू आहे, म्हणजे ह्याचा जो डेल्टा आहे हो ते म्हणजे 0.5 आहे. 0.5 आहे. समजा आपण बाहेरनं या ठिकाणी एक पोझिशन बनवली 47,000 वर एखादा कॉल केला आणि समजा जर मार्केट इथं 47,100 वर गेलं, 47,100 वर मार्केट गेलं म्हणजे आपलं 47,000 वर आपण कॉल बाय केला आणि वर गेलं किती पॉईंट गेलं, 100 पॉईंट गेलं. 100 पॉईंट गेलं म्हणजे आपला प्रीमियम 100 वाढायला पाहिजे ना. आपण इथला प्रीमियम होता, समजा इथं प्रीमियम होता 100, या 100 प्रीमियम आपलं ह्या ट्रॅक पाहिजे आपण पोझिशन बनवली होती आणि त्या पोझिशनचा प्रीमियम होता 100 रुपये. मग आपलं आणखी 100 पॉईंट होते की आपल्याला भेटलं. त्यामध्ये 100 पॉईंट जर ऍड केलं पण इथं 200 व्हायला पाहिजे, तसं नाही होत. कारण का इथं ह्याचा जो डेल्टा काय ह्याचा आपल्याला डेल्टा माहित पाहिजे. या ट्रॅकचा डेल्टा किती आहे, समजा ह्या ट्रॅकचा डेल्टा 0.5 आहे. ही स्पीड आपला जो प्रीमियम वाढण्याचं काम आहे ही स्पीड करीत असतो. आपला स्पीड किती आहे, 0.9 आहे, 0.8 आहे, 0.7 आहे, हे बघणं महत्वाचं. डेल्टा कसा आहे, डेल्टा कुठल्या प्राइसचा किती डेल्टा आहे हे माहित असणं गरजेचं आहे. समजा इथं 100 पॉईंट गेलं पण आपल्याला 100 पॉईंट इथं भेटणार नाहीत. कारण का या 47,100चा जो डेल्टा इथं काय आहे ऍट द मनीचा 0.5, म्हणजे इथं आपल्याला बघायला 100 पॉईंट गुणिले 0.5 म्हणजेच इथे आलं 50 रुपये. म्हणजे आपला इथं प्रीमियम कितीला घेतला होता आपण, 100 रुपयाला. 100 रुपयाला प्रीमियम घेतलं आणि इथं पॉईंट भेटले 100, परंतु आपला जे स्पीड आहे 0.5 डेल्टा, या ट्रॅकचा डेल्टा 0.5 आहे. त्याच्या स्पीड प्रमाणे आपला प्रीमियम पुढे वाढणार आहे. म्हणजे 100 पॉईंट भेटलं म्हणजे 100 पॉईंट 0.5 किती, 50. म्हणजे आपल्या या ठिकाणी प्रीमियम मध्ये 50 रुपये या ठिकाणी वाढणार. म्हणजे 100 रुपयाला प्रीमियम या ठिकाणी आपला 150 रुपये इन द मनीचा घेतला. समजा इथं मार्केट आहे 47,000, 47,000 मार्केट ऍट द मनी आहे. आणि समजा तुम्ही आता डीप ऑफ द मनीचा प्रीमियम घेतला. डीप ऑफ द मनीचा या ठिकाणी जो प्राइस आहे डीप ऑफ द मनी इथं किती आहे, 47,200. समजा हे प्राइस इन द मनी आहे. जसं आजचं प्राइस वाढणार आहे म्हणजे इथं 47,200 आहे आणि तुम्ही या ठिकाणी पी बाय केला, मार्केट खाली जाणार म्हणून या ठिकाणी पी बाय केला. ते इन द मनीचा पी घेतला. तुम्ही किती घेतला, 47,200 घेतला. 47,200 या प्राइसचा तुम्हाला समजा इथं प्रीमियम होत, तुम्ही इथं प्राइस बाय केली समजा इथं 200चा प्रीमियम तुम्ही या ठिकाणी घेतलाय. 47,200चा 200 प्रीमियम ची तुम्ही या ठिकाणी पी केलाय म्हणजे पुट बाय केलाय आणि त्याचा डेल्टा या ठिकाणी किती आहे, 0.7. याचा डेल्टा 0.7 आहे. तुम्ही 47,200चा या प्राइसचा 200चा प्रीमियम विकत घेतलाय आणि समजा इथं तुम्ही एंट्री केली, इथे एंट्री केले समजा खाली 200 पॉईंट तुम्हाला दिलं म्हणजे तुमचं किती झालं, इथं 47,000 पॉईंट होता म्हणजे मार्केट खाली किती आलं, 46,800. 47,000 तुम्ही एंट्री केली, इथनं मार्केट 200 पॉईंट खाली आलं म्हणजे 46,800 वर तुम्ही आपले इथं आला म्हणजे तुम्हाला किती पॉईंट भेटलं, 200 पॉईंट भेटले. आणि तुमचा प्रीमियम किती होता, तुम्ही कितीला प्रीमियम घेतला होता, 200ला प्रीमियम घेतला. म्हणजे ह्या 200 मध्ये तुमचे 200 अडवत नाहीत. या ठिकाणी ह्या 200ला बघायला तुम्ही हे जो 47,200चा या प्राइसचा जो डेल्टा आहे तो किती आहे, 0.7 आहे. म्हणजे गुणिले 0.7 किती झालं, 140. म्हणजे तुम्ही 200 पॉईंट तुम्हाला भेटलं, परंतु या 200 पॉईंट मध्ये तुम्हाला या डेल्टानुसार 0.7 या डेल्टानुसार
140 कोणता 140 पॉईंट प्रीमियम वाला, म्हणजे तुमचा प्रीमियम टोटल किती झाला, पहिला 200 अधिक 140 म्हणजे 340 रुपयाचा तुमचा प्रीमियम, जो 200चा प्रीमियम होता तो तुमचा 340 रुपये झाला. अशा प्रकारे हे ऑप्शन ग्रीक म्हणजे आपला जो डेल्टा आहे यावर काम करीत असतो. अशा प्रकारे जो या चॅनलला नवीन आहे आणि अशाच प्रकारे जे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी ज्या कुठल्या एखाद्या पॉईंटवर आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे, महत्वाचा वाटतो तो पॉईंट त्या व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही कमेंट करून त्यामध्ये सांगू शकता. नमस्कार मित्र.